मित्रांनो, रेमंडच्या मालकाला मुलांनी घराबाहेर काढलं ही चर्चा तर तुम्ही ऐकलीच असेल. पण 37 मजल्यांच्या त्या राजवाड्यात बापाला एक साधा फ्लॅट का मिळाला नाही? बापाने स्वतःच्या पोराच्या विरोधात जाऊन सुनेची साथ का दिली? आणि सर्वात मोठा प्रश्न, ज्या माणसाने हजारो कोटींचं साम्राज्य उभा केलं त्याचा शेवट एका भाड्याच्या खोलीत का झाला? आजच्या या दुसऱ्या भागात मी तुम्हाला कोर्टाचे ते रिपोर्ट, इनसाइड स्टोरी सांगणार आहे जी आजवर कोणीच सांगितली नाही. मित्रांनो, सगळा वाद सुरू झाला JK हाऊसमुळे, म्हणजे त्यांच्या घरामुळे. 2007 मध्ये एक लेखी करार झाला होता की या 37 मजली इमारतीत विजयपत सिंगाने यांना 5000 स्क्वेअर फुटांचा एक डुप्लेक्स फ्लॅट मिळेल. पण 2015 मध्ये जसे वडिलांनी सर्व शेअर्स मुलाच्या नावावर केले तसा गौतम सिंगाने यांचा कम्प्लीट मॅनवाला चेहरा बदलला. त्यांनी कोर्टात सांगितलं की बापाला फ्लॅट देणं म्हणजे कंपनीच्या शेअर होल्डरचं नुकसान आहे. विचार करा, ज्या बापाने 37 मजल्यांचा पाया रचला त्यालाच त्या इमारतीत पाऊल ठेवायला मनाई केली. विजयपत सिंगानिया यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेतली. तिथे त्यांनी जे सांगितलं ते ऐकून जज सुद्धा सुन्न झाले. त्यांनी आरोप केला की माझ्या मुलांनी माझी गाडी काढून घेतली, माझा ड्रायव्हर काढला आणि मला साध्या औषधालाही पैसे उरले नाहीत, अशी माझी अवस्था केली. गौतमने कोर्टात उलट उत्तर दिलं की वडील व्यवसायात उगाच लुडबुड करत आहेत. ज्या बापाने विमान उडवली, रेकॉर्ड बनवले, तो माणूस वयाच्या 80व्या वर्षी मित्रांनो कोर्टाच्या पायऱ्या चढत होता, न्यायासाठी नाही तर सन्मानासाठी. या गोष्टीत सर्वात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा गौतम सिंगानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांचा घटस्फोट सुरू झाला. नवाज यांनी गौतमवर मारहाणीचे गंभीर आरोप केले. तेव्हा जगाला धक्का बसला, कारण विजयपत सिंगाने यांनी आपल्या मुलाची बाजू घेतली नाही तर त्या सुनेच्या बाजूने उभे राहिले. मित्रांनो, त्यांनी जाहीरपणे सांगितलं की माझा मुलगा अत्यंत रागीट आणि क्रूर आहे. त्याने माझ्यासोबत जे केलं तेच आता पत्नीसोबत करतोय. बापाचा हा राग वर्षानुवर्षे अपमानाचा होता. मित्रांनो, आता सर्वात कडू सत्य, 28 मार्च 2026 रोजी जेव्हा विजयपत सिंगाने यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा ते त्यांच्या 6000 कोटींच्या राजवाड्यात नव्हते, तर ते दक्षिण मुंबईत एका साध्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होते. ज्याने जगाला रुबाब शिकवला तो स्वतःच्या एकाकी आणि हताश अवस्थेत गेला. ही गोष्ट फक्त रेमंडची नाही तर प्रत्येक त्या बापाची आहे जो मुलावर आंधळा विश्वास ठेवतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? अशा पोराला काय म्हणावं कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ प्रत्येक बापापर्यंत पोहोचवा जेणेकरून कोणाचं घर उद्ध्वस्त होणार नाही. आणि मित्रांनो, फॉलो करायला विसरू नका आपल्या इंस्टाग्राम चॅनलला आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. That no matter how much you love your children, do not give away all your wealth to them during your lifetime. Try to make all the people working with you a part of your family. I would have very much liked my life to be completed. Well, for a while she was Nawaz Singhania. Now she's back to being the Nawaz Modi.